गडदे आखाडा शिवारातील दरोड्याच्या राहुरी पोलिसांनी अवघ्या 4 दिवसात केला पर्दाफाश। मारहाण करून लुटलेल्या टॅबसह रोकड व दुचाकी जप्त, 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। राहुरी ते मल्हारवाडी रोडवरील गडदे आखाडा शिवारात रात्रीच्या सुमारास वाहन अडवून मारहाण करत रोख रक्कम व टॅब लुटल्याच्या घटनेचा राहुरी पोलिसांनी अवघ्या 4थ्या दिवशी छडा लावला आहे। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 6 आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून शिताफीनं ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून रोख रक्कम, सॅमसंग कंपनीचा टॅब, 2 मोटरसायकली तसेच फिर्यादीचे कागदपत्रे व इतर साहित्य जप्त करण्यात आलं असून आरोपींना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील गडदे आखाडा शिवारात राहुरी मल्हारवाडी रोडवर 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास श्रीकांत संतोष पोपळघट हे जात असताना 5 ते 6 इसमांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली। त्यानंतर त्यांच्याजवळ रोख रक्कम व टॅब जबरदस्तीने हिसकावून घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। या घटनेप्रकरणी पोपळघट यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 908/2026 भारतीय न्याय संहितेच्या कलम 310(1), 310(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तपास पथकाला आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार तपास पथकानं तांत्रिक तपासासोबतच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्यात शंकर भाऊसाहेब माळी राहणार 12 गाव नांदूर, शिवाजी लक्ष्मण बर्डे राहणार ताराबाद, बाबू संजय वाघ राहणार करजुले हरिया तालुका पारनेर, ऋतिक दिलीप बर्डे राहणार ताराबाद, संतोष शांताराम बर्डे राहणार ताराबाद आणि दाद्या उर्फ नवनाथ भाऊसाहेब बर्डे राहणार ताराबाद यांचा सहभाग असल्याचं समोर आलंय। त्यानंतर तपास पथकानं आरोपींच्या संभाव्य ठिकाणी तसेच राहुरी पोलीस ठाणे हद्दीत शोध मोहीम राबवून सर्व 6 आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतलंय। पोलिसांच्या तपासामुळे दरोड्याचा हा गुन्हा अवघ्या 4थ्या दिवशी उघडकीस आलाय। पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्याच्या अनुषंगानं 8,060 रुपयांची रोख रक्कम, अंदाजे 25,000 रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा टॅब, 2 मोटरसायकली तसेच फिर्यादीचे चोरीस गेलेले कागदपत्र व इतर साहित्य जप्त केले। गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांबाबत तसेच अन्य मुद्देमालाबाबत पुढील तपास सुरू आहे। आरोपींकडे सखोल चौकशी सुरू असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, गुन्ह्यात वापरण्यात आलेले इतर साहित्य आणि उर्वरित मुद्देमाल याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड, राजेंद्र नागरगोजे, प्रवीण बागुल, राहुल यादव, चालक पोलीस हवालदार शकूर सय्यद, चालक पोलीस हवालदार जहीर शेख, पोलीस अंमलदार प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजणे, नदीम शेख व अंकुश भोसले यांनी सक्रिय सहभाग घेतला। तसेच श्रीरामपूर येथील मोबाईल सेलचे पोलीस हवालदार सचिन धनाड व संतोष दरेकर यांनी तांत्रिक विश्लेषण करून तपास पथकाला महत्त्वपूर्ण मदत केली। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। प्रतिनिधी अंकुश दवणेसह सचिन सोळसे, राहुरी।